विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन याची माहिती पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण की ह्या चॅप्टरमध्ये SHM सिंपल हार्मोनिक मोशन पहिला प्रकार आपण बघितला आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण पाहिलं की इफ वी अप्लाय फोर्स, suppose we consider the simple example, that is pendulum. जर हा बॉब आपण ह्या बाजूला ओढला असा अलीकडल्या बाजूला आणि सोडून दिला तर तो ह्या बाजूला जातो. अपोजिट ज्या बाजूला फोर्स लावलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला त्याची डिस्प्लेसमेंट. म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्स आणि त्याची होणारी डिस्प्लेसमेंट ही अपोजिट डायरेक्शन असते. फॉर एक्झाम्पल पहा, हा बॉब आहे सिंपल पेंडुलम आपण घेतलेला. मी फोर्स अलीकडल्या बाजूला घेतला, तो सुरुवातीला पलीकडे गेला. म्हणजे हा मेन पोझिशनला आहे. फोर्स मी या दिशेला लावला आहे, आता सोडून दिला तर तो अपोजिट बाजूला जातो आणि टू अँड फ्रो त्याचे ऑसिलेशन होतात. म्हणजे याच्यावर लावणारा फोर्स आणि होणारे त्याचे डिस्प्लेसमेंट ही अपोजिट डायरेक्शन असते. म्हणजे सिंपल SHM मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट बट डायरेक्शन्स अपोजिट असते. म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. F म्हणजे फोर्स, F म्हणजे डिस्प्लेसमेंट. आणि त्याचं ॲसलरेशन जे असतं, ज्यावेळेस बॉब मोशनमध्ये येईल त्यावेळी त्याचं ॲसलरेशन टुवर्ड्स द मेन पोझिशन असतं. हा कन्सेप्ट झाला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा. दुसरा प्रकार याचा आज आपल्याला पाहायचा आहे, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि याचं डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा आपण घेतलेलं आहे. एका पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये हे आहे, तुम्हाला पाहायला भेटल की डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन हे आपण पाहिलेले ऑलरेडी. आज आपल्याला अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचा विचार करायचा आहे आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन डिटरमाइन करायचे किंवा कॅल्क्युलेट करायचे. पण सुरुवातीला आपण काय की व्हॉट इज the concept of angular simple harmonic motion. समजा आपण ह्याच प्रमाणे विचारात घेतले, समजा एक चकती आहे, अशी डिस्क आहे आणि डिस्कचा सेंटर आपण एका दोऱ्याने किंवा वायरने एक सपोर्टला बांधला आणि त्याला ट्विस्ट केलं. किंवा सिंपल पेंडुलमचं उदाहरण घेऊया आपण. हा बॉब आहे, सिंपल हार्मोनिक लिनियर सिंपल हार्मोनिक मध्ये आपण त्याला अलीकडल्या बाजूला ओढला आणि सोडून दिला. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन असते. अँग्युलर SHM मध्ये किंवा अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये if we consider disc or rigid ball or bob and if we twist, जर आपण ट्विस्ट केला कुठल्या तरी एका डायरेक्शनला, एक क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, आणि खूप असं आपण फिरवला जागेवर तर या दोऱ्याला पीळ बसेल. ज्याला फिरवल्या दोऱ्याला पीळ बसेल आणि परत सोडून दिला आपण तर तो अगोदर जर क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण त्याला ट्विस्ट केला असेल तर आपण ज्यावेळेस थांबवणार आहे ट्विस्ट करणं त्यावेळेस तो स्टॉप होऊन परत विरुद्ध दिशेला म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरायचं होतं. म्हणजे हा बदल आहे लिनियर मोशन मध्ये. आपण
डायरेक्ट त्याला ह्या दिशेला फोर्स अप्लाय केला निगेटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शनला, तर तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शनला त्याची डिस्प्लेसमेंट स्टार्ट होते. या ठिकाणी आपण समजा एका क्लॉकवाईज डायरेक्शनने त्याला वाउंड केला किंवा ट्विस्ट केला, असा फिरवला तर दोऱ्याला पीळ बसतो, दोरा सुद्धा ट्विस्ट होतो. आणि जर सोडला आपण की परत तो त्याच्या विरुद्ध दिशेला फिरत होतो. म्हणजे या ठिकाणी ऑसिलेटरी मोशन तयार होते. इथं पिरियडिक मोशन असते. सिंपल लिनियर सिंपल हार्मोनिक मध्ये आपण पिरियडिक मोशनचा उल्लेख केला आणि अँग्युलर एसएचएम मध्ये आपल्याला ऑसिलेटरी मोशन मिळते. आणि दॅट ऑसिलेटरी मोशन मध्ये द टॉर्क तयार होतं, म्हणून आपण त्याला दुसरं नाव आहे याचं अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन, किंवा त्याला दुसरं नाव आहे टॉर्शनल सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे या ठिकाणी टॉर्क तयार होतं, म्हणून त्याला नाव आहे टॉर्शनल एसएचएम. मग अशा प्रकारे आपण जर त्याला फिरवला क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉक डायरेक्शनने, तर त्याची जी त्या ठिकाणी निर्माण होणारं टॉर्क आहे किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे, हे टॉर्क आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बॉब फिरणार आहे म्हणजे त्या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट होणार आहे, जसं आपण सुरुवातीला सिंपल पहिल्या चॅप्टरमध्ये सर्क्युलर मोशन पाहिली, तो प्रकार म्हणजे तो बॉब सर्क्युलर मोशनमध्ये येतो. डिस्क सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये येते, म्हणून त्या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं. आणि तयार झालेलं टॉर्क किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बट द डायरेक्शन ऑफ बोथ, that is torque and angular displacement is exactly opposite, and that type of oscillatory motion is called angular simple harmonic motion. त्या प्रकारच्या मोशनला म्हणायचं मग अँग्युलर सिंपल हार्मोनिक. समजा आपण एक उदाहरण घेऊ पहिलं डिस्कचं. तुम्हाला दिसते का सर? म्हणला जर आपण विचार केला स्थिर आहे, आता याला फिरवायचे म्हणजे ट्विस्ट करू आपण. अशा प्रकारे आपण त्याला फिरवली, ट्विस्ट करत राहिलो आपण ह्या डायरेक्शनला, तर फिरते तुम्हाला दिसते. एका डायरेक्शन आपण त्याला फिरवणार आहोत आणि दोऱ्याला भरपूर असा पीळ बसेपर्यंत आपण फिरवणार आहोत. त्यानंतर ते एका ठिकाणी थांबेल आणि विरुद्ध दिशेला फिरायला सुरुवात झाली. आणि ती जी डिस्क आहे, ती बॉडी आहे, ती सर्क्युलर मोशनमध्ये आली. म्हणजे या ठिकाणी तयार झालेला जो ट्विस्ट आहे किंवा आपण त्याला टॉर्क म्हणतो, तो टॉर्क आपण एका बाजूला दिला आणि त्याची डिस्प्लेसमेंट मात्र त्याच्या अपोजिट बाजूला झाली. म्हणजे या ठिकाणी टॉर्क निर्माण झाला, परत ते अपोजिट डायरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने त्याची डिस्प्लेसमेंट होते. म्हणजे तयार होणारा टॉर्क किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन आणि त्या ठिकाणी तयार झालेली डिस्प्लेसमेंट ही अपोजिट बाजूला असते. आणि त्यापासून जो मोशन तयार होते, अशा प्रकारची जी मोशन आहे त्याला आपण अँग्युलर मोशन असं म्हणतो. किंवा आपण बॉलचं उदाहरण घेतलं, समजा मी या दिशेला बॉल फिरवला असा आणि ज्यावेळेस तो थांबल त्यावेळेस तो परत उलट दिशेला फिरायला सुरुवात होईल. म्हणजे टॉर्क किंवा अँग्युलर ॲक्सेलरेशन is directly proportional to angular displacement, but direction of both is exactly opposite. म्हणजे एक जर अँटी क्लॉकवाईजने असेल तर दुसरा क्लॉकवाईजने असेल. म्हणजे अशा प्रकारची जी मोशन असणार आहे पार्टिकलची, म्हणून तो पार्टिकल डिस्कसारखा असेल किंवा बॉबसारखा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला टॉर्क फॉर्मेशन ऑफ टॉर्क पाहायला भेटतं आणि angular acceleration तयार होतं. and that angular acceleration is directly proportional to, or torque or angular acceleration is directly proportional to angular displacement, and both are opposite to each other. And such type of motion is called angular simple harmonic motion. पुस्तकामध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. मी परत एकदा डेफिनेशनचा उल्लेख करतो की
an oscillatory motion of body in which the torque or angular acceleration is directly proportional to angular displacement and the direction of both is exactly opposite to direction of torque or direction of angular acceleration is exactly opposite to angular displacement. Such motion is called angular simple harmonic motion. The linear motion ची आपण व्याख्या केली ही झाली तर angular SHM ची. आता आपण त्याचा डिफरन्शियल इक्वेशन पाहूया. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ angular simple harmonic motion. Let theta be the angular displacement. पुन्हा मला due to torque or angular acceleration alpha. Due to torque and angular acceleration, we consider theta is the angular displacement. पुन्हा मला येईल torque and angular acceleration. आणि याच्या अगोदर पहिल्या चॅप्टर मध्ये रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण शिकलो the relation between torque and angular acceleration, and this is tau is equal to that relation between torque tau, angular acceleration alpha and moment of inertia I. That relation is tau is equal to I. से इक्वेशन नंबर 1. हे रिलेशन आपण शिकलेलो आहे, हे आपल्याला माहिती आहे. tau is equal to I alpha. Then using the definition of angular simple harmonic motion or angular simple harmonic motion, the torque is directly proportional to angular displacement, that is theta, but direction of both is opposite. Tau is directly proportional to minus theta, where this minus sign indicates that torque tau and angular displacement theta opposite to each other, and both are directly proportional to each other. When torque जर वाढवला, आपण ज्या दोऱ्याला जास्त ट्विस्ट केलं तर तो जास्त जोराने फिरणार, कमी ट्विस्ट केलं तर तो कमी वेगाने फिरणार आहे. म्हणजे आपण टॉर्क जेवढा त्या दोऱ्यामध्ये अप्लाय करू तेवढा त्याचा डिस्प्लेसमेंट जास्त असणार. म्हणजे आपलं दुसरं इक्वेशन टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा और टो इज इक्वल टू मायनस सी इनटू थीटा, वेयर सी इज कॉन्स्टंट. सी मिळालं आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणू, and that constant is called, suppose we calculate the value of C is minus tau upon theta. म्हणजेच the C is constant or called torque per unit angular displacement. This is the proportionality constant called torque per unit angular displacement. Say equation number 2. समजा equation number 2 असेल. Equation number 1 काय आहे? Tau is equal to I alpha. Equation number 2 काय आहे? Tau is equal to minus C into theta. From these two equations, we can write I alpha is equal to minus C into theta. This gives alpha is equal to alpha ची किंमत किती येईल? minus C theta upon R. But हे
जर आपण कंटिन्यू केलं पुढं, but values of alpha in terms of circular motion, d square theta upon dt square, where theta is the displacement. जर आपण d theta upon dt घेतलं असतं velocity मिळाली असते, पण acceleration म्हणजे change in velocity upon time आणि velocity म्हणजे change in displacement upon time. पण इथं displacement कुठली आहे? angular displacement. म्हणजे आपण velocity आपल्याला मिळेल v d theta upon dt, परंतु आपल्याला acceleration काढायचं आहे. acceleration a d square theta upon dt square किंवा dv upon dt. आणि मग आपण d upon dt ही किंवा d theta upon dt टाकली तर acceleration किंवा angular acceleration अल्फा हे मिळतं d square theta upon dt square. म्हणजे ही किंमत आपण डायरेक्ट घेतलेली, म्हणजे अल्फा म्हणजेच angular acceleration आणि a म्हणजे linear acceleration. इथं फक्त linear असेल तर आपण x घेतो, म्हणजे x इथं येईल x आणि इथं असेल x, जे आपण पहिल्या इक्वेशन मध्ये घेतलेले आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट अँग्युलर घेणार आहे, म्हणून तो इथं बदल असणार आहे. अल्फाची किंमत काय झाली या ठिकाणी? d स्क्वेअर थीटा अपॉन dt स्क्वेअर. इक्वेशन वरच्या इक्वेशन मध्ये टाकलं तर काय मिळेल? I into d square theta upon dt square is equal to minus c into theta. This can be written as I into d square theta upon dt square plus c into theta is equal to 0. This equation, म्हणजे ब्रॅकेट केले, this equation is called differential equation. Differential equation of angular simple harmonic motion. I into d square theta upon dt square plus c into theta equal to 0. That equation is called differential equation of angular simple harmonic motion. तुम्हाला प्रश्न विचारला गेला, define angular SHM and write down the differential equation of angular SHM. तर तुम्हाला हा भाग मांडता आला पाहिजे. डेफिनेशन काय असेल? an oscillatory motion in which the torque and angular acceleration both are directly proportional to angular displacement, and torque and angular acceleration is opposite to angular displacement. Such motion is called angular simple harmonic motion. ही झाली व्याख्या. त्यानंतर हे छोटंसं डेरिव्हेशन आहे त्याचं डिफरन्शियल इक्वेशनचं, म्हणजे I where I means moment of inertia, theta means angular displacement, c means constant, again theta is angular displacement. This is called the differential equation of angular SHM. Also we get the values of alpha. The values of alpha आपण काढलेली होती पाहिजे. Alpha is equal to minus c theta upon I. The values of angular acceleration is minus c theta upon I or d square theta upon dt square. This is the another relation. The values of angular acceleration, that is alpha, minus c theta upon I or which is equal to d square theta upon dt square. Now the period
of angular SHM. The period of angular SHM is given by T is equal to 2 pi upon omega, or this is equal to 2 pi upon angular acceleration per unit angular space. जर आपण पिरियड ऑफ लिनियर SHM काढला असेल तर तो होता T is equal to 2 pi upon omega and 2 pi divided by acceleration per unit displacement. इथं काय शब्द ऍड झाला? फक्त अँग्युलर शब्द ऍड झाला. म्हणजे द पिरियडिक टाइम और पीरियड ऑफ angular simple harmonic motion or angular SHM is T is equal to 2 pi upon omega, or T is equal to 2 pi upon bracket into square root angular acceleration divided by or per unit angular